एकीकडे गेल्या वर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेने मॅरेथॉन कॅन्सल केली, त्यामुळे अनेक खेळाडूंवर नाराजी पसरली होती। तर तिकडे दुसरीकडे वसईच्या माणिकपूर गावामध्ये आज खेळाडू ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर धावताना दिसले। निमित्त होतं मॅरेथॉनचं। संत मायकल चर्च यूथच्या ग्रुपने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। जवळपास 12 ते 13 वयोगटांमध्ये ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। 4 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षांच्या आजी आजोबांपासून सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते। नवीन पिढीला जी आहेत की फिटनेसचं महत्त्व माहीत पडावं यासाठी अशा प्रकारच्या मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं। यंदाचं मॅरेथॉन आयोजनाचं दुसरं वर्ष आहे आणि या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील डिमेलो, जे वसईची संस्कृती जपणारे जे सुप्रसिद्ध आहेत, त्यांची हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर दुसरीकडे गावागावातून अनेक लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। माणिकपूर असेल, नौपाडा, सेला परिसरातून ही मॅरेथॉन जी आहेत की धावत होती। 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा विविध वयोगटामध्ये किंवा विविध किलोमीटरमध्ये ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। भाग घेणाऱ्या प्रत्येकाला मेडल देखील देण्यात आलं होतं। पहिल्या तीन जे स्पर्धक आले त्यांना ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलं। चर्चचे फादर आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला। मागील महिनाभरापासून या मॅरेथॉनची तयारी सुरू होती। अनेक विघ्न आली, परंतु त्यावर मात करत ही मॅरेथॉन यांनी यशस्वी पार पाडलेली आहे। आता मॅरेथॉन करून आम्ही थांबणार नाही, तर येत्या काळामध्ये वर्षभरात सर्व प्रकारचे खेळ आहेत, मैदानी खेळ, यांना प्रोत्साहन देऊन गावातल्या लोकांना कशा प्रकारे एकत्र करता येईल या मागचा हा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। एकंदरच ही मॅरेथॉन झाल्यावर तिकडच्या आयोजकांचं, स्पर्धकांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात। आज मी माणिकपूर मॅरेथॉनसाठी आलेलो आहे आणि इकडे मुलांचा आणि सर्वांचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला। तुम्हाला माहिती आहे, वसईमध्ये बरीच गावं आहेत, छोटे छोटे समाज आहेत, त्या सर्व समाजांनी अशा मॅरेथॉन आयोजित केल्या पाहिजेत असं मला वाटतं। यामुळे मुलांना खेळण्यासाठी आणि मैदानात उतरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं। मोबाईल सोडून मैदानावर येणं ह्यासाठी मॅरेथॉन ही खूपच उपयुक्त गोष्ट आहे। मला वाटतं प्रत्येक गावात अशा मॅरेथॉन व्हाव्यात आणि त्यानंतर वसई लेवलवरती एक मॅरेथॉन व्हावी असं मला वाटतं। ऍक्च्युली तसं पाहिलं तर मुंबईला नेहमीच मॅरेथॉन होत असतात, आपल्या सगळ्यांना हे माहित आहे। परंतु आमच्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू माननीय फादर असिस रॉड्रिग्स हे गेल्या वर्षीच इथे माणिकपूर धर्मग्रामाचा भार त्यांनी उचललाय आणि ते ज्या वर्षी इथे आले त्या वर्षीपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली। तर यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी त्या मानाने संख्या कमी होती, परंतु आता आपण पाहिलं तर पटीपटीने ही संख्या वाढताना दिसत आहे। मॅरेथॉन मुंबईला होतात, परंतु सर्वांना तिथे जाणं शक्य नाही। त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी अगदी 4 वर्षाच्या लहान बालकापासून तर 75 वर्षाच्या वृद्ध माणसापर्यंत सर्वांना हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी आमच्या फादरांचा आणि त्यांचे सर्व सहकारी, म्हणजे मी म्हणेन की माणिकपूर धर्मग्रामाला जेजवेट हे जे फादर्स लाभलेले आहेत ती म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच आहेत। आमचे जे फादर आहेत ते सर्व कनोशियन सिस्टर्स, आमचा संपूर्ण युथ ग्रुप, आणि मला विशेष उल्लेख करावा असं वाटेल की कॅसिल्डा डिसोजा वाज म्हणजे उर्फ कॅशू, ही आमची आता युथ अॅनिमेटर आहे आणि तिने सगळ्यांना सोबत घेऊन, त्याचप्रमाणे सुजान अल्मेडा ही एक युथ प्रतिनिधी आहे। तर या सर्वांनी सगळ्या युथला आणि सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आणि आमच्यासारखे काही व्हॉलेंटियर आणि सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी हा सुंदर कार्यक्रम राबवलेला आहे। त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। धन्यवाद। माझे नाव फादर असिस रॉड्रिग्स, मी इथला प्रमुख धर्मगुरू आहे संत मायकल चर्च माणिकपूर येथील। काय हे अशा प्रकारचे मॅरेथॉन करण्यामागचं काय? मी गेल्या वर्षी जेव्हा इथे आलो मुंबईहून, तेव्हा माझ्या मनामध्ये ठाम करून आलो होतो की इथे मॅरेथॉन घ्यायची, कारण मॅरेथॉन आणि भरपूरसे खेळ आम्ही घेत राहतो। खेळाद्वारे, मॅरेथॉनद्वारे सर्वांना एकत्र आणते येते, सर्व घटकाच्या लोकांना, म्हणजे आमच्या पॅरिसमध्ये तरुण आहेत, युवक आहेत, बालक आहेत। तर मॅरेथॉनद्वारे आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मॅरेथॉन अरेंज केली होती, ऑर्गनाईज, आणि ह्या वर्षी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभलेला आहे। तर ह्या वर्षी 650 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि ह्याद्वारे आम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छितो की आम्ही सर्व एकत्र आहोत। काय असतं, ही जी मॅरेथॉन आहे ही आमच्या फादरने चालू केलेली आहे। याच्यामध्ये तरुणांना अधिक उत्साह मिळतो, सगळे तरुण एकत्र येतात। आज तुम्ही बघता की हजारो तरुण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। दुसरा कोणताही कार्यक्रम ठेवला तर एवढ्या तरुणांची एवढी गर्दी होत नाही, पण आज मॅरेथॉन आहे म्हटल्यानंतर या मॅरेथॉनसाठी आमच्यासारख्या वयस्कर माणसापासून तर अगदी लहान मुलापर्यंत सुद्धा त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने ही स्पर्धा, हे मॅरेथॉन उत्कृष्टपणे हे झालेले सादर झालेली आहे। आणि यामध्ये बऱ्याच जणांनी ज्यांची आपण अपेक्षा करत नव्हती असे लोक
प्रथम नंबर घेऊन आलेले आहेत. अशा तऱ्हेने मॅरेथॉन स्पर्धा आज झालेली आहे माणिकपूरला या ठिकाणी. हे वाटतं दुसरं वर्ष आहे मॅरेथॉनचं आणि या दुसऱ्या वर्षामध्ये खूप गर्दी आहे. मला वाटतं या ठिकाणी आणखी अशी जी स्पर्धा चालू ठेवली पुढच्या वर्षी तर कदाचित ही जागा अपुरी पडेल.